ही बेस्ट सोलकढी कुठं मिळते बघा, व्हिडिओ सांगतो तुम्हाला. हे नवीन आणि मेथीचं बी थोडं रानामध्ये टाकलं, दुसरं पण बी टाकायचं होतं, पण तोपर्यंत पावसाला खूप जरा सुरुवात झाली. 3 तास या पावसामध्ये अडकून बसलो होतो. भूक तर खूप लागली होती, पण पाऊस काही उडेना. मग भिजतच पावसातनं घरला आलो. घरात आलो तर असे गरम गरम भाकरी करायला चालली होती, आणि भाकरीसोबत आपलं आवडतं म्हणजे खरडा होतं. त्यामुळे ही गरम भाकरी आणि खरडा खाल्लं. संध्याकाळी आपल्याला संग्रामच्या घरी जेवायला सांगितलं होतं, त्यामुळे इथलं आवरून झालं आणि संग्रामच्या घरी गेलो. तिथं पाऊस चालू होता आणि आतमध्ये एकदम अशी मटणाची थाळी आली. थाळीमध्ये आपल्याला चपाती, भाकरी, मटण, तांबडा रस्सा आणि सोलकढी होती. यातला सोलकढीचा विषय हार्डच झाला होता. एक नंबर झाली होती सोलकढी. कोकणातल्या होमस्टेमध्ये अशा प्रकारची सोलकढी खाल्ली होती. भागात कुठं अशी सोलकढी कधी नाही खाल्ली. आणि सोलकढीचे शेप आपले शीतल पाटील होते. एक एक नंबर केली होती सोलकढी.